नमस्कार. हा एक गड्डा लसूण घेतला, त्याच्यावरती तेल टाकून आपण पार्चमेंट पेपरमध्ये ह्या एअर फ्रायरमध्ये आपण 5 मिनटं आपण हे करून घेणार आहोत, गरम करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ह्या एक वाटी दुधामध्ये मी ईस्ट टाकले 1 चमचा, आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि थोडीशी साखर टाकली अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हे अर्धा तास फर्मेंट व्हायला ठेवायचं आणि नंतर मग आपण हे त्याच्यामध्ये आपण 1 वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हे 1 मोठी वाटी मैदा टाकून घ्यायचा. वाटी मैदा टाकून हे चांगलं मळून घ्यायचं आणि मळून गरम ठिकाणी ठेवायचं. हे 1 तास ठेवायचं आहे, नाहीतर अर्धा तास ठेवू शकता. आता हे लसूण काढून घ्यायचं आपण एअर फ्रायरमध्ये ठेवलेलं आणि त्यातलं असं लसूण आणि बटर, हे गार्लिक बटर आहे. गार्लिक बटर आपण बनवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे मिक्स हर्ब्स टाकले आहेत. आता हे 2 चमचे 3 चमचे तुम्हाला जेवढं बटर पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि हा लसूण आणि हे बटर असं मॅश करून घ्यायचं आणि मॅश करून झालं की ते बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण पिठाचा गोळा जो मळून ठेवला आहे त्याला चांगलं असं मळून घ्यायचं. त्याला चांगलं दाबून मळून घ्यायचं, त्याला चांगलं मॅश करून. तेव्हा चांगले नान आपले चांगले बनतील. आता हे त्याचे गोळे करून घेतले आहेत. हे 4 गोळे करून घेतले आहेत. आता एक गोळा घेऊन त्याची लाटी करायची आणि त्याच्यामध्ये मी मोझरेला चीज टाकलं आहे. हे बघा, मोझरेला चीज असं किसून टाकायचं आणि हे असं जसं पुरणपोळी बंद करतो तसं बंद करून घ्यायचं आणि परत लाटून घ्यायचं. आता असंच अजून एक उंडा मी तयार करून घेतला आहे, त्याच्यावरती चीज किसून घेतलं आहे. हे बघा, परत एक लाटी लाटली, चीज किसले आणि परत हे बंद करून घेतलं आहे आणि परत लाटायचं. आणि लाटून झालं की नंतर म्हणजे आपलं चीज गार्लिक नान होतं. तोपर्यंत एअर फ्रायर आपण फ्रीहीट करून ठेवायचं आहे. आता एअर फ्रायर फ्रीहीट करून ठेवला 5 मिनटासाठी करू शकतो. तोपर्यंत हे गार्लिक बटर आपण चांगलं ह्या नानला लावून घ्यायचं आहे, सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. आणि तोपर्यंत आपण एअर फ्रायर फ्रीहीट करून ठेवला आहे. आता हे दोन्ही ह्याला आपण चांगलं हे गार्लिक बटर चांगलं लावून घ्यायचं आणि नंतर 5 मिनटं झाले की नंतर काढायचं. आणि त्याच्यामध्ये मी 1 अंडं फेटून घेतलं आहे. अंड्यामध्ये मीठ थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि ते चांगलं फेटून घ्यायचं. फेटून घेऊन नंतर हे 5 मिनटं झाले की गार्लिक हे नान काढायचे आणि त्याच्यावरती आपण ते अंडं फेटलेलं लावायचं. आणि वरती मी कलोंजी लावली आहे. आता वरती कलोंजी लावून हे आपल्याला परत हे एअर फ्रायरला परत आपण आता हे एअर फ्रायरला परत लावून घ्यायचं आणि सुक्कं चिकन बरोबर सर्व करायचं. जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.